नमस्कार एंड गुड इवनिंग टू वन एंड ऑल। अगली कंपनी के बारे में, जैसे एक हमको जीने के लिए रोटी कपड़ा मकान 3 चीज़ों की ज़रूरत होती है, वैसे ही ये गाय के संसार गाय की दुनिया का ये रोटी कपड़ा मकान का ध्यान रखते हैं। अब तक के प्रेजेंटेशंस में हमने देखा है कि रोटा कैसे अलग अलग तरीक़ों से इम्प्रूव किया, अलग अलग इनिशिएटिव्स लाइक डिफरेंट बिजनेस लीवर्स के इम्प्लीमेंटेशंस, या फिर नया प्रोडक्ट डेवलपमेंट करके, या फिर कुछ स्ट्रैटेजिक डिसीजंस लाइक इन हाउस बनाना है या आउटसोर्स करना है। सो अब हम देखते हैं कि सह्याद्री एग्रोवेट्स ने एम्प्लॉय इंगेजमेंट के इनिशिएटिव्स के थ्रू कैसे रोटा इम्प्रूव किया है। बुलाना चाहूँगी स्टेज पे सह्याद्री एग्रोवेट टीम को। नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला। आज आम्ही इथे सह्याद्री ॲग्रोवेटला रिप्रेझेंट करण्यासाठी आलेलो आहोत। सह्याद्री ॲग्रोवेट म्हणजेच गायींचा संसार ही आमची उत्पादने। आपला गायींचा संसार जो आहे ना, ते एक एक उत्पादन जरा सगळ्यांना सांगा बरं। अगं, माणसांना बसण्यासाठी आराम करण्यासाठी जशी गादी येते ना, तशी गायींना बसण्यासाठी आराम करण्यासाठी आपल्याकडे रबर गादी बनवतो। त्याचप्रमाणे घरामध्ये इतर मशीनमुळे जसं आपला कामाचा वेळ वाचतो, त्याचप्रमाणे दूध काढणी यंत्रामुळे शेतकऱ्यांचा दूध काढण्याचा वेळ वाचतो। आपल्या घरी जसे अन्नपदार्थ दळण्यासाठी मिक्सर असते, त्याचप्रमाणे गायींसाठी कडबाकुट्टी यंत्र। त्याचप्रमाणे जसे आपण घरगुती दैनंदिन वापरामध्ये घरगुती भांड्यांचा वापर करतो, त्याचप्रमाणे गायीला गोठ्यामध्ये आवश्यक अशा सर्व प्लास्टिक प्रोडक्टची निर्मिती आम्ही करतो। जसे आपल्या घरात आपण गहू ज्वारी बाजरी यांचा वापर करतो, तसेच गायींसाठी आहे आमचे दुधाळ पशुखाद्य। मित्रांनो, उत्पादनांची माहिती तर तुम्ही पाहिलीत, चला तर आता कंपनीची पण माहिती जाणून घेऊया। आमच्या कंपनीची स्थापना 2017 मध्ये संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत या ठिकाणी झाली आहे। आणि आपण आत्ताही पाहिलेली उत्पादने बनवण्यासाठी कंपनीचे स्वतःचे 4 प्रोडक्शन युनिट देखील आहेत। आणि या 4 प्रोडक्शन युनिटमध्ये 200हून अधिक सहकारी मित्र आपल्यासोबत काम करत असतात। आणि हा उत्पादित झालेला माल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीचे आउटलेट आणि फ्रँचायझीज देखील आहेत। आम्ही टोटल 11 राज्यांमध्ये काम करतो आणि या 11 राज्यांमध्ये आमचे 300हून अधिक डीलर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेच डीलर नेटवर्क सांभाळून ठेवण्यासाठी आमच्याकडे मार्केटमध्ये 50हून अधिक लोकांची मार्केटिंग टीम आहे। तसेच कंपनीमध्ये तयार होणारा माल हा डीलरपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीची आमची स्वतःची अशी ट्रान्सपोर्ट सुविधा देखील आहे। ते आपण एका छोट्याशा व्हिडिओद्वारे पाहूयात। सह्याद्री ट्रान्सपोर्ट सुरक्षित आणि वेळेत वितरणासाठी विश्वासाचा भागीदार। महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश यांसारख्या 4 राज्यांमध्ये तेही 24 तास सुरक्षित वाहतूक सेवा, 7 ते 15 टन क्षमता असणारी भरभक्कम वाहने, शिक्षित आणि सज्ञान चालकांसोबत सह्याद्री ॲग्रोवेटचा विश्वासार्हतेने माल वाहतूक सेवा वेळेत पुरवण्याची हमी म्हणजेच सह्याद्री ट्रान्सपोर्ट। पण मला एक प्रश्न पडलाय की आपण जर बाहेरच्या गाड्या बोलून सुद्धा माल पोहोच करू शकतो, तर आपली स्वतःची वाहतूक सुविधा का? बरोबर आहे ओमकार सर, आपण बाहेरच्या गाड्यांमध्ये ट्रान्सपोर्ट करू शकतो, परंतु आपले डीलर आपण कंपनी आणि ग्राहक यामध्ये डिस्ट्रीब्युटर नेमले नाही, तर आपण डायरेक्ट डीलर नेमले। आणि हे डीलर आपले ग्रामीण भागात आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी छोट्या ठिकाणी आपल्याला त्यांना डिलेवरी द्यावी लागते। तसेच आपले प्रोडक्ट जसे की मिल्किंग मशीन, चाप कटरचे वजन हे 150+ आहे, ते गाडीमध्ये चढवण्यास आणि उतरवण्यास देखील सोयीस्कर नाही। आणि प्रत्येक डीलरला देण्यात येणारी डिलिव्हरी हे ऑन टाइम द्यावी, म्हणून आम्ही स्वतःची अशी ट्रान्सपोर्ट सुविधा चालू केली। मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया, एक मोड़ आया। अरे अरे अरे, का थांबलात? काय झालं? कारण आली आहे एक समस्या अशी आहे की आपल्याकडे इतके मोठे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये गुंतवणूक आहेत, पण त्यातनं आपल्याला काही प्रॉफिटच होत नाही। तसेच आम्हाला येणारी एक मोठी समस्या म्हणजे प्रोडक्ट कॉस्टमध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट ही ॲड आहे, परंतु प्रत्यक्षात येणारी ट्रान्सपोर्ट कॉस्ट ही ठरलेल्या ट्रान्सपोर्ट कॉस्टपेक्षा जास्त येते, त्यामुळे ती रिकवर करणे देखील सोयीस्कर नाही। आणि प्रोडक्ट कॉस्ट वाढू शकत नाही, त्यामुळे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये मागील 1 वर्षात आपल्याला 14 लाखांचे नुकसान झाले आहेत। अरे रे, यांना काही समजतच नाही। अरे, या समस्या आहेत, पण याच्यावरती आपल्याला पाध्ये सरांनी या अडचणीतून बाहेर कसे यायचे याच्या पण आपल्याला उपाययोजना सांगितल्या आहेत ना। अरे, त्यांनी आपल्याला TLCचे टूल शिकवलेले आहेत, जसं की रोटा आहे, ब्रेनस्टॉर्मिंग आहे, 5W1 चे
गोवा पण आहे. मग हे सारे टूल शिकवलेले असताना तुम्ही का बरं म्हणता त्या समस्या आहेत? बरोबर चालेल. मग आपण काय करूया, त्यातून एक टूल आहे ब्रेनस्टॉर्मिंगची, ती करून बघूयात. चालेल, प्रॉब्लेम डिस्कस करूयात. आपली जी गाडी जेव्हा भरून निघते तेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला तिला किती वेळ लागायला पाहिजे आणि ती रोडमध्ये किती वेळा थांबते हेच आपल्याला कळत नाहीये. त्यावर आपण एक उपाय करू शकतो, ते म्हणजे प्रत्येक गाडीला GPS सुविधा अवेलेबल करू शकतो. अगं पण रात्री आलेली गाडी ड्रायव्हर नसल्यामुळे अजूनही थांबून राहते, त्याचं काय करणार आपण? अरे प्रांजली, तू अशी म्हणते. अगं ते विमान वाहतुकीप्रमाणे त्यांचं बघ बरं कसं असतं. एक पायलट जातात, दुसऱ्या पायलट येतात. मग आपण पण आपल्या गाड्यांवरती 2-2 ड्रायव्हर ठेवू शकतो. हो, हे करू शकतो आपण. पण अजून एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्या गाड्यांना टोटल डिझेल किती लागतं आणि त्याचा खर्च किती लागतो याचा काहीच पडताळा होत नाहीये. पण मी काय म्हणतो, जर आपण प्रत्येक गाडीला कार्ड वाईज सेपरेट डिझेल टाकलं तर त्यांचा डिझेल होणार खर्च आपल्याला लवकरात लवकर समजेल आणि गाडीला होणार खर्च देखील पटकन समजेल. हो, येस, करू शकतो. आपण सर्वांनी या ठिकाणी ब्रेनस्टॉर्मिंग तर केलीच, पण आपलं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट प्रॉफिट आणण्यासाठी या ठिकाणी आपण रोटा करूया. पण रोटा म्हणजे काय? करू ना. मगाशीच केतन राठी सरांनी सांगितलं ना, रिटर्न ऑन टोटल असेट. चला तर मग आपण काय काय टूलचा वापर केलेला आहे ते पण पाहूया. 5W1H या टूलचा वापर कसा झालेला आहे ते देखील आपण इथे पाहूयात. प्रॉब्लेम काय आहे? ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट लॉस मध्ये आहे. का? कारण वाहतुकीतून मिळणारा परतावा हा कमी आहे आणि प्रत्येक गाडीचा येणारा प्रिव्हेंटिंग खर्च हा देखील जास्त आहे. तसेच प्रत्येक गाडी ही तिच्या क्षमतेपेक्षा कमी लोड होते. आणि हा प्रॉब्लेम केव्हापासून आहे? मागील 1 वर्षापासून. कुठे? सह्याद्री ॲग्रोवेटच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये. अरे मग याला जबाबदार कोण? आम्ही सर्वजण. मग आपण कशा पद्धतीने केलं? ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा रोटा कॅल्क्युलेट केला. डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांचे KRA KPI फायनल केले आणि गोवा केला. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ॲपचा वापर केला व त्याचे ट्रेनिंग सर्वांना दिले. 5W1H हे टूल तर झालं, आता गोवा करूयात. बरं, आता आपण 5W1H तर पाहिलं, तर गोवा कसा केला ते पण पाहूया. गोल्स काय होता? आता गोल काय असणार? ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे लॉस मध्ये आहे ते प्रॉफिट मध्ये आणणे. आणि प्रांजली, त्यावर आपण अशा ऍक्टिव्हिटी केल्यात की जसं की ऑब्जेक्टिव्ह आपण असा केलाय की रिटर्न ट्रिपमधून येताना गाड्या भरून आणल्या व त्यावर ऍक्टिव्हिटी अशा केल्यात की जसं की आपल्या कंपनीचे पशुखाद्य व प्लॅस्टिक प्रोडक्ट आपण रिटर्न ट्रिपमध्ये भरून घेतले व त्याच रूटवरील अदर पार्टीचे देखील रिटर्न मटेरियल घेतले. त्यानंतर आपण दुसरा ऑब्जेक्टिव्ह असा घेतला होता की गाड्यांचे किलोमीटर्स वाढवले आणि त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटी अशा केल्या की ड्रायव्हरला किलोमीटरनुसार इन्सेंटिव्ह दिले. तसेच त्यांचे डेली अलाउन्सेस, बेसिक हायजीन व Q12 याच्यावरती लक्ष दिले. स्टॉपेज कमी करण्यासाठी GPS सिस्टीमचा वापर केला आणि ज्या गाड्या आधी महिन्याला 4000 किलोमीटरपर्यंत जायच्या त्या आता महिन्याला जवळपास 7000 किलोमीटरपर्यंत जातात. त्यानंतर आपलं तिसरे ऑब्जेक्टिव्ह असा घेतला की ड्रायव्हरचं नियोजन केलं. त्यासाठी ॲक्टिव्हिटी केल्या का ड्रायव्हरला दररोजचा भत्ता दिला. प्रत्येक रिटर्न ट्रिपला त्यांना इन्सेंटिव्ह देखील दिला. त्याचप्रमाणे त्यांना स्लीपर कोच केबिन देखील अवेलेबल करून दिली. बाई बाई बाई, काय सांगायचं तुम्हाला. हे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट इथपर्यंत आणण्यासाठी आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग केलं, रोटा केला, 5W1H केला, गोवा केला, तेव्हा हे बदल आणि हे फायदे झाले. पहिला बदल सांगा बरं काय झाला? पहिला बदल असा झाला, GPS सिस्टम बसवल्यामुळे गाड्यांचे स्टॉपेज कळायला लागले आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गाडी किती वेळात किती किलोमीटर जाते हे आपल्या लक्षात आले. त्याच्यानंतर स्लीपर केबिन बनवल्यामुळं काय झालं, एका गाडीवरती 2 ड्रायव्हर जायला लागले. त्याच्यामुळं मुक्काम पण ड्रायव्हरचा सोपा झाला आणि किलोमीटर पण वाढले. रिटर्न ट्रिपमुळे कंपनीला वाहतूक भाडे मिळाले. डीलर सॅटिस्फॅक्शन सर्वे फॉर्ममुळे डीलरला सर्व्हिस कळाली. तसेच आमचे डीलरचे नेटवर्क स्ट्रॉंग झाले व डीलर सॅटिस्फॅक्शनचा जो रेशो आहे तो आमचा 80% वर गेला. त्याचबरोबर ERP ॲप डेव्हलपमेंटमुळे आम्हाला ड्रायव्हर मागचा खर्च काढता आला व जे काही रिपोर्ट आमचे मॅन्युअली होत होते ते ऑटोमॅटिक जनरेट झाले. आणि टीम आणि ड्रायव्हर यांना इन्सेंटिव्ह दिले, त्याच्यामुळे त्यांच्या कामात सुधारणा झाली, त्यांची गुणवत्ता वाढली आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट प्रॉफिट येण्यात मदत देखील झाली. त्याचप्रमाणे ड्रायव्हरला आपण ट्रेनिंग आणि ॲक्टिव्हिटी देखील दिल्या. जसं की त्यांना गाडीची काळजी कशी घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांचं मेंटेनन्स कसा ठेवला पाहिजे, ॲपचं ट्रेनिंग देखील त्यांना देण्यात आलं. त्याचप्रमाणे झालेला मोठा बदल म्हणजे प्रत्येक गाडीचे डिझेल एक्सपेन्स हे आम्ही कार्डद्वारे मॉनिटर केले. त्यामुळे प्रत्येक गाडीचा येणारा डिझेल खर्च हा मला लक्षात आला आणि प्रत्येक गाडीचे ॲव्हरेज देखील मेंटेन राहिले. अरे वा.
रोटाचे गणित. माणसांना जपा आणि वस्तूंचा वापर वाढवा. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही सहकारी मित्र आणि ड्रायव्हर यांच्या मदतीने सुयोग्य असं विमान वाहतुकीप्रमाणे नियोजन करत आमचं जे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट गेल्या वर्षभरापासून 14 लाखाने नुकसानीत होतं ते आम्ही महिन्याला 1,23,000 प्रॉफिटमध्ये आणलं. मिल्किंग मशीन शुद्ध दूध मिळते हमखास. चाप कटरने उत्तम चारा जनावरास. प्लास्टिक मिल्क मेट म्हणजे पक्का विश्वास. सह्याद्री ॲग्रोवेटचा उपहार फुलवतो गायींचा संसार. धन्यवाद. फिर से तालियां बनती हैं ज़ोरदार प्रेजेंटेशन के लिए. काफ़ी इंटरेस्टिंग था एंड ऑब्वियसली कुछ क्वेश्चंस हैं. तो मैं एक पहला पूछना चाहूँगी कि आपने ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट ही क्यों चूज़ किया रोटा डेवलपमेंट के लिए? मी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ह्यासाठी निवडलं की प्रत्येकजण प्रोडक्शन तर करतंच, पण आम्ही काहीतरी वेगळं. म्हणजे प्रोडक्शन तर आमच्या कंपनीमध्ये आहेच, परंतु प्रोडक्शन केलेले प्रोडक्ट हे डीलरपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही स्वतःच्या गाड्यांमध्ये ते डीलरपर्यंत पोहोचवतो. प्रत्येक ग्राहकाला प्रोडक्ट हे चांगले हवेच आहे, परंतु ते प्रोडक्ट सुरक्षित आणि व्यवस्थित ग्राहकांपर्यंत डीलरपर्यंत पोहोचावे हे पण तितके महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही रोटा सादरीकरणासाठी ट्रान्सपोर्ट विभाग निवडला. ओके. एंड काफ़ी आपने इनिशिएटिव्स लिए लाइक इंसेंटिव्स या काफ़ी मोटिवेशन, तो ये प्रोडक्टिविटी इम्प्रूव करने के लिए कैसे हेल्प किया? ॲक्च्युली ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये काय होतं, बरेचदा ड्रायव्हर आणि त्याच्यासोबतचे जे सहकारी असतात तर ऊन वारा पाऊस या तिन्ही वातावरणांमध्ये ते गाडी चालवतात. त्याच्यानंतर घरचं काही टेन्शन किंवा हे अशा अनेक त्याच्यामध्ये बाबी असतात की तेव्हा त्यांना गाडी चालवावी लागते. तर ह्यामध्ये काय होतं, इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर किंवा जे त्यांचं बेसिक जी सॅलरी आहे त्याच्यापेक्षा त्यांना जर इन्सेंटिव्ह वगैरे दिले आपण तर त्यांचं जे मोरल आहे ते डेव्हलप होण्यास मदत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना रिवॉर्ड्स ॲप्रिसिएशन, ज्यांनी कमी डिझेलमध्ये समजा जास्त किलोमीटरमध्ये गाडी चालवली तर त्यांना ॲप्रिशिएट करणं. त्याच्यानंतर जे डेली DSI वगैरे करतात हे आम्ही ड्रायव्हरला सुद्धा ॲप्लिकेबल केलेलं आहे, तर ते ज्यांनी जास्त केले त्यांना मंथली ॲप्रिशिएट करतो. त्याच्यानंतर अटेंडन्स ज्यांची जास्त असेल, ज्यांनी सुट्टी कमी घेतलेली आहे तर त्यांनासुद्धा आम्ही ॲप्रिशिएट करतो. डिझेल कार्ड जे मॉनिटरिंग झालं वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं की एक डिसिप्लिन जो आपण म्हणतो तो एक मेंटेन राहतो आणि त्याच्यामुळे मग प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती अल्टिमेटली इन्क्रीज होते. सो अनऑर्गेनाइज सेक्टर को भी आपने काफ़ी अच्छे से ऑर्गेनाइज करने की कोशिश की है. तीसरा और आखिरी सवाल, ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट मैंने एक स्लाइड में देखा, डीलर्स एंड सेल्स एंड मार्केटिंग, डीलर सेटिस्फैक्शन में कैसे हेल्प करता है ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट? ॲक्च्युली मार्केटिंगमध्ये असं असतं ना की जेव्हा मी आमची स्वतःची जी गाडी आहे त्याला ब्रँडिंग करून घेतलेलं आहे, ज्याच्यावरती आम्ही आमचे सगळं प्रोडक्ट टाकलेले आहेत, खाली कस्टमर केअर नंबर टाकला आहे. तर जेणेकरून जेव्हा आमची गाडी जाते तर ती ज्या ज्या गावांमध्ये जाते तिथे हे प्रोडक्ट अवेलेबल आहे असं एक म्हणजे मार्केटिंग होतं पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्यावर कस्टमर केअर नंबर टाकला आहे तर त्याच्यामधून आम्हाला लीड जनरेट व्हायला देखील हेल्प होते. आणि त्याचबरोबर आम्ही जेव्हा ड्रायव्हरकडे सर्वे फॉर्म देखील दिलेले आहेत तर त्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे असलेला स्टॉक असेल किंवा बाकी डीलर्सकडे दुसरे कोणते कॉम्पिटिटर्सचे प्रोडक्ट वगैरे आहेत तर ह्याचं सुद्धा सर्वे एक आमच्याकडून म्हणजे जे काही ड्रायव्हर आहेत ते आम्हाला कन्वे करतात. सो एक आम्हाला हेल्प होते त्यातून. थँक्यू सो मच. थँक्यू अगेन सह्याद्री ॲग्रोवेट टीम. थँक्यू.